ऑगस्ट रोजी बारामतीत एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि आता हळूहळू या संशयास्पद मृत्यूचे कोडे उलगडायला लागले आहे. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार तिचा होणारा नवरा, तिचा प्रियकर अथर्व राजेंद्र मिहान यानं तिला शरीर संबंधासाठी गोळ्या दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय आणि त्यावरून अथर्व मिहान या तरुणाविरोधात बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुर्दैवाची बाब अशी की 2025 पासून एकमेकाच्या संपर्कात असणारे हे दोघे जण 2026च्या एप्रिलमध्ये दोन्ही कुटुंब एकत्र येतात आणि चर्चा करून त्यांचं लग्न ठरवतात. परंतु लग्नाच्या आधीपासूनच शरीर संबंधासाठी आग्रह करणारा अथर्व मिहान त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो. ही घटना बारामतीत घडलेली आहे. आपली मुलगी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तिच्या संपर्कात किंवा ती या अथर्व मिहानच्या संपर्कात आली आणि त्यानंतर या दोघांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं फिर्यादीमध्ये आईनं नमूद केलंय. बारामती शहरातील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली. खरं तर 6 तारखेपासून या घटनेविषयी मौन का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झालेला आहे याचा फॉरेन्सिक अहवाल अजून आलेला नाही. तिचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं, तीव्र झटक्यानं की शरीर संबंधाच्या उत्तेजक गोळ्या घेतल्यामुळे झाला याच्याविषयी अजून स्पष्टता आलेली नाही. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे अथर्व मिहान या तिच्या प्रियकराविरोधात. अत्यंत खळबळजनक आणि विचित्र अशी ही घटना आहे बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील. ही मुलगी BSc अग्री शिक्षण झालेली आणि MPSCचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेली होती. या दरम्यान तिचा आणि या अथर्व मिहानचा संपर्क आला आणि दोघांच्यात प्रेमसंबंध आले. एप्रिल 2026च्या काळामध्ये दोन्ही कुटुंब एकत्र आली आणि त्यांनी या दोघांचं लग्न ठरवलं. 2 महिन्यात त्यांचं लग्न होणार होतं अशी आता माहिती मिळते. परंतु दरम्यानच्या काळामध्ये शरीर संबंधासाठी अथर्व मिहान हा या मुलीला आग्रह करायचा आणि तिला शरीर संबंधासाठी उद्युक्त करण्यासाठी उत्तेजक गोळ्या द्यायचा. या संदर्भात या मुलीनं तिच्या मैत्रिणीकडं या संदर्भातील माहिती दिली होती आणि म्हणून मैत्रिणीनं तिच्या आईला सांगितलं. दरम्यान 6 ऑगस्ट पूर्वी जी घटना घडली ती अशी की अथर्व मिहान हा तिच्या एक शैक्षणिक कागदपत्रासाठी तिला TC कॉलेजच्या आसपास घेऊन गेला होता. मात्र दरम्यान या मुलीनं तिच्या आईला फोनवरून सांगितलं की संबंधित जो तिचा प्रियकर आहे अथर्व मिहान हा तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करतोय आणि त्यासाठी गोळ्या खाण्याचा देखील आग्रह करतोय. या सगळ्या प्रकारामुळे आईनं तिला त्याच्याकडे जाऊ नको असं सांगितलं. परंतु स्वतःच्या आई वडिलांना जबलपूरला सोडायचं या कारणावरून हा तिला दौंडला घेऊन गेला आणि माघारी आल्यानंतर त्याने शरीर संबंध केल्यानंतर या मुलीला चक्कर आल्याचं त्यानं तिच्या आईला सांगितलं. रात्री 9च्या दरम्यान आपल्या मुलीचा फोन लागत नाही म्हणून मुलीच्या आईनं तिच्या मोबाईलवर फोन केला असता तो फोन लागला नाही आणि त्यानंतर मात्र अथर्व मिहानकडे चौकशी केल्यानंतर तो तिला चक्कर आली आहे, तिला दवाखान्यात घेऊन जातोय आणि तुम्हाला नेण्यासाठी येतोय असं त्याने सांगितलं. ज्यावेळेस मुलीची आई फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचली त्यावेळी मुलगी ही दवाखान्यामध्ये स्ट्रेचरवर निपचित पडलेली होती. तिची कोणतीही हालचाल होत नव्हती आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. हा सगळा संशयास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईनं संबंधित प्रियकराविरोधात म्हणजेच अथर्व राजेंद्र मिहान याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे आणि त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु अजूनही या संदर्भातील महत्त्वाचे अहवाल, शास्त्रीय अहवाल अजून आलेले नाहीत. त्यामुळं या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास बारामती पोलीस करणार आहेत. ही झाली घटना. या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होतो की आपली मुलं नेमकी कोणाच्या संपर्कात आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. तरुण मुलांचे प्रेमसंबंध निर्माण होणे ही आता अलीकडची कॉमन गोष्ट मानली जात असली तरी मुलं नेमकी किती वाहत चाललेले आहेत याच्याकडे लक्ष मात्र पालकांनी देणं गरजेचं आहे. रात्री उशिरापर्यंत आपली मुलं कोणावर फिरतात आणि कोणावर थांबतात हे पाहणं या घटनेमुळे तरी आता गरजेचं निर्माण झालेलं आहे आणि पालकांची चिंता वाढवणार देखील. खरं तर या घटनेच्या माध्यमातून पालकांनी सजग आणि सावध असण्याची गरज आहे आणि म्हणूनच अतिरेक कुठल्याही गोष्टीचा किती आपल्याला कोणत्या गोष्टीकडे घेऊन जातो याची ही घटना आहे. बारामतीमध्ये पोलीस संबंधित उत्तेजक गोळ्या देणारे कोण आहे त्याची चौकशी करतीलच.
परंतु सध्या तरुणांमध्ये हे प्रकार आणि हे प्रमाण जास्त वाढल्याचं या घटनेमुळे तरी दिसून येत आहे.